पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण मॅगझिनमध्ये छापून आलेल्या फोटोमुळे या अभिनेत्रीला हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याची संधी मिळाली. एका प्रादेशिक भाषेतील चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या अभिनेत्रीचे काही फोटो काढले होते आणि ते एका तत्कालीन प्रसिद्ध मॅगझिनमध्ये छापून आले. ते फोटो पाहून प्रसिद्ध चित्रपट निर्माते शशधर मुखर्जी यांनी या अभिनेत्रीला आपल्या अभिनयाच्या कार्यशाळेत अभिनय शिकण्यासाठी बोलवलं आणि त्यांचीच निर्मिती असलेल्या लव इन शिमला चित्रपटातून पदार्पणाची संधीसुद्धा दिली. संपूर्ण भारत देशात आपल्या हेअरस्टाईलनी लोकप्रिय झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री होत्या साधना शिवदासानी. 2 सप्टेंबर 1941 रोजी पाकिस्तानमधील कराची येथे साधना शिवदासानी यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव नगमा होतं, पण त्यांचे वडील सुप्रसिद्ध बंगाली अभिनेत्री साधना बोस यांचे चाहते असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचं नावसुद्धा साधना केलं. फाळणीनंतर साधनाजी आणि त्यांचे कुटुंबीय मुंबईत आले. आपलं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी मुंबईत पूर्ण केलं. वयाच्या 14व्या वर्षी राज कपूर यांच्या श्री 420 या चित्रपटात त्यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं. त्यानंतर अबाना या स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या सिंधी भाषेतील चित्रपटात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटासाठी त्यांना फक्त ₹1 मानधन मिळालं होतं. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काढलेला फोटो बघून शशधर मुखर्जी यांनी त्यांना बोलावलं आणि लव इन शिमला चित्रपटातून प्रमुख अभिनेत्री म्हणून संधी दिली. या चित्रपटानंतर साधनाजी एका रात्रीत लोकप्रिय झाल्या. या चित्रपटाचे दिग्दर्शक R.K. नय्यर यांनी हॉलिवूड अभिनेत्री ऑड्री हेपबर्न यांच्यापासून प्रेरित होऊन एक नवी हेअरस्टाईल आपल्या अभिनेत्रीसाठी निवडली, जी पुढे संपूर्ण भारत देशात साधना कट या नावानं प्रसिद्ध ठरली. साधनाजींनी त्यानंतर परख, वो कौन थी, असली नकली, गबन, मेरा साया, अनीता, वक्त, मेरे महबूब, हम दोनों, आरजू, एक फूल दो माली, इंतकाम अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केलं. आपल्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 30पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. साधनाजींनी आपल्या अभिनयाच्या प्रवासात देवानंद, राजेंद्र कुमार, मनोज कुमार, सुनील दत्त, हेलन, शर्मिला टागोर अशा अनेक प्रसिद्ध कलाकारांबरोबर काम केलं होतं. योगायोग असा की राज कपूर यांच्याबरोबर दुल्हा दुल्हन चित्रपटात, शम्मी कपूर यांच्याबरोबर राजकुमार आणि बत्तमीज या चित्रपटांमध्ये, तर शशी कपूर यांच्याबरोबर वक्त आणि प्रेमपत्र या चित्रपटात त्यांनी काम केलं. त्यामुळे तिन्ही कपूर भावंडांसोबत काम करणाऱ्या त्या कदाचित एकट्याच अभिनेत्री असाव्यात. लग जा गले, नैना बरसे रिमझिम रिमझिम, मेरा साया साथ होगा, झुमका गिरा रे, ओ हसीना जुल्फों वाली जाने कहा, अभी ना जाओ छोड़कर, मेरे महबूब तुझे मेरी मोहब्बत की कसम, कौन आया के निगाहों में, ओ सजना बरखा बहार आई अशी साधनाजींवर चित्रित झालेली अनेक गाणी रसिक श्रोत्यांच्या मनात आज आहेत. साधनाजींनी त्यांच्या 2 दशकांच्या कारकिर्दीत 30पेक्षा जास्त चित्रपटात अभिनय केला. प्रमुख अभिनेत्री म्हणून सगळ्यात जास्त हिट चित्रपट देण्याचा रेकॉर्ड त्यांनी 60 आणि 70च्या दशकात केला. साधनाजी आणि त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक R.K. नय्यर यांचे एकमेकांवर प्रेम होते, पण साधनाजींच्या घरच्यांना हे नातं मान्य नव्हतं. तरीसुद्धा त्यांच्या विरोधात जाऊन 1966 साली त्यांनी नय्यर यांच्याशी लग्न केलं. अभिनयाबरोबर साधनाजी यांनी 1974 साली प्रदर्शित झालेल्या गीता मेरा नाम या चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा केले. त्यांना चरित्र भूमिका साकारायच्या नसल्यामुळे त्यांनी लवकरच अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेतली. साधनाजी आपल्या कामाबद्दल अतिशय तत्पर होत्या. वो कौन थी चित्रपटातील नैना बरसे या गाण्याचं शूटिंग शिमल्यामध्ये सुरू असताना तिकडे उपस्थित असणाऱ्या सगळ्याच लोकांनी गरम कपडे घातले होते, पण चित्रपटातील सीनसाठी साधनाजी मात्र फक्त साडी नेसून आणि पायात काहीही न घालता बर्फावर चालत शूटिंग करत होत्या. सीन पूर्ण झाल्यावर त्या बर्फावरच कोसळल्या. त्यांच्या पायाचे तळवे पूर्ण निळे झाले होते.
पण थोडा वेळ पायांना मसाज केल्यावर त्या परत दुसरा सीन करण्यासाठी लगेच तयार झाल्या. यावरून साधनाजींचं आपल्या कामावर किती प्रेम होतं हे दिसून येतं. 25 डिसेंबर 2015 साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. साधनाजी त्यांनी साकारलेल्या भूमिकांबरोबर त्यांनी प्रसिद्ध केलेल्या फॅशनसाठी सुद्धा कायमच रसिकांच्या मनात राहतील यात तिळमात्र शंका नाही. साधनाजींची कुठली भूमिका तुम्हाला आवडते हे कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या भागात. आता निरोप घेतेय. नमस्कार.